हे 100 ग्रॅम मध्ये 260 ग्रॅम असते ही. ओके. आणि ह्याची प्राइस पण आहे 100 रुपये. न्यूबॉर्न बेबी असेल तर हे पूर्ण बर्नीमध्ये तुमचं पूर्ण सेट बनून जाईल. हे कितीला असतं? हे 100 रुपीज आहे. ओके. 100 ग्रॅमचा आपण ओके. हे विदाउट फिनिश तुम्हाला आणून दिले त्यांनी शिवून. कस्टमरने हे ओके. शिवण्यासाठी आणून त्याचं दिले. चैन हुक वगैरे तुम्ही करून देणार त्यांना. हे तुम्ही बनवलंय ना त्यांचं? हा, हे फिनिशिंग झालेलं आहे. येस, हे फिनिशिंग झालंय. तुम्ही बघाल त्यांनी चैनचं कापडाचं मटेरियल, चैनचं मटेरियल. हॅलो, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या वूल अँड क्राफ्टचा ट्रेंड आलाय मार्केटमध्ये. वूलने बनवलेलं क्रॉशे वर्कच्या बॅग्स, असे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल झालेत. पण हे बनवण्यासाठी लागणारं जे साधन आहे ते कुठे मिळतंय आणि ते होलसेलच्या दरात कुठे मिळतंय, म्हणजे वूल कुठे मिळतंय, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी आज आले ठाण्याच्या निलेश एम्पोरियमला भेट द्यायला. निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम असं या दुकानाचं नाव आहे. ठाणा स्टेशनच्या बाहेर मॅकडी आहे, बर्गर किंग आहे. अगदी त्याच्या बाजूलाच ही गल्ली आहे, नाईकवाडी म्हणून ही गल्ली आहे. आणि त्या गल्लीतच निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियमचं हे दुकान आहे. आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारचे वूलचे ऑप्शन आहेत, क्रॉशेचे ऑप्शन्स आहेत, त्यांच्या सुया आहेत, त्याचे हुक्स आहेत. ते सगळं इथे होलसेलमध्ये मिळतं. तर इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग. तर वूलचा खजिना मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी जसं सांगितलं इंट्रोमध्ये की मी निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियमला आले. सो निलेश सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. मज्जामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे काय काय व्हरायटी आम्हाला आवडेल बघायला आणि प्रेक्षकांना सुद्धा मला दाखवायला आवडेल की इथे होलसेलमध्ये किंवा लॉटमध्ये मी आले तेव्हापासून मी वेटिंगला थांबले. इतकी म्हणजे त्यांच्याकडे लोक येतच आहेत. सो मी त्यांना वेळात वेळ काढून त्यांच्याकडून वेळ मागून घेतलाय. सो बघूया आपण त्यांच्याकडे नेमकं काय काय कलेक्शन आहे आणि काय असणार आहे स्टार्टिंग. ते निडल्स कसे असतात, ते हुक्स कसे असतात, थोडंफार ते आपल्याला जनरल माहिती देतीलच. सो हे जे वूल आहे ते नॉर्मल वूल आहे. ही 4 प्लायची साधी वूल आहे. ओके. ही उसवालची अशी येते आणि ही लहान मुलांना क्राफ्ट वगैरे साठी लागते. ही ओके. ही असं 25 ग्रॅमचा बॉल असतो, 20 रुपयाला एक येतो. हवे ते रंग, हवे ते रंग कोणताही कलर घेऊ तुम्ही ते बघाल स्क्रीनवर. इथे हवे ते रंग तुमच्यासाठी आहेत. किती साधारण प्राइस असते याची? 20 रुपयाला एक बॉल आहे, 25 ग्रॅमचा बॉल. ओके, 20 रुपयाला एक बॉल. याच्या व्यतिरिक्त आपण काही नॉर्मल विणायचं असेल किंवा शिकत असतील कोणी तरी त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे ना. ओके. जर कोणाला शिकायचं असेल, आता सध्या क्रॉशेचे खूप सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकायला येत आहेत, तुम्ही बघताय. सो असं काही शिकायचं असेल, युनिक गोष्टी तुम्हाला, तर सुरुवात इथून करायला हरकत नाहीये. पुढे आपण जाऊया थोडं चांगल्या क्वालिटी. त्यांनी मला आल्याला एक गोष्ट सांगितली, मला आवडली. प्रत्येक खणात वेगळं मटेरियल आहे आणि प्रत्येक खणाची प्राइस वेगळी आहे. सो त्या खणांबद्दल आपण जाणून घेऊया. साधारण ही वर्धमानची वूल आहे, वर्धमानची मिलिनियम म्हणून वूल आहे. ओके. मिलिनियम म्हणून ही लहान बाळाचे स्वेटर बनवू शकता, शॉल बनवू शकता, कान टोपी वगैरे सगळं त्याला ही चालते. ओके. आणि लहान बाळांचे स्वेटर्स वगैरे काही बारीक लोकर पाहिजे असेल तर ही पण वूल आहे. ही 4 प्लायची वूल आहे, बारीक. ही मोठी आहे ना जरा? ही बारीक आहे, ही जाड आहे थोडी. ओके. हा हा. याची साईज 4 प्लाय नुसार. आणि ही आहे 6 प्लाय. 6 प्लाय. ओके. ह्याच्यात मधनं आपण बाळांसाठी कपडे म्हणजे छोटस स्वेटर वगैरे काय, ओके. पुलोवर कॅप वगैरे त्याच्यात येस सगळं बनवू शकतो. येस येस. त्यालाही चालते. त्याच्यात आपल्याकडे भरपूर कलर आहेत, Colours. 60 कलर आहेत. येस. आणि हे डबल वाला आहे ते? हे मल्टी कलरचं आहे, मल्टी कलरची वूल आहे ह्याच्यात. आणि थोडी शायनी वाली आहे ना? ओके. ही 3 प्लायची आहे ना? 3 प्लाय आहे. ओके. ही ओसवाल कंपनीची आहे. ओके. पण चांगल्या क्वालिटीची आहे. आणि याचं सुद्धा स्वेटर वगैरे बनवू शकतो. बॅग्सला पण चालतं. आणि ती थोडीशी झगमगीत आहे ती तोरणाला चालते आजकाल. ओके. ओके. दसरा वगैरे येस वगैरे बनवतो त्याला कशी शायनिंग. येस, शायनिंग वाली थोडीशी. आणि ही बाजूची आहे ती 3 प्लाय आहे. ओके. आता 3 प्लाय. सो साईज नुसार इथे अवेलेबल आहेत प्रत्येक साईजचे. वेगवेगळे प्रकार, खूपच वेगळी क्वालिटी आहेत. ओके. पुढे दाखव. येस. साधी वूल जे आपण छोटे बॉल्स वगैरे बघितलेले आता, हा, त्याच्यामध्ये हा. 1 किलोवर ही मोठी वाली. मोठी वाली 1 किलोवर. एक मी काढून दाखवते. हा, तुम्ही बघाल. ही
ही 50 रुपये 100 ग्रॅम, 500 रुपये किलो. ओके. ही तोरणाला, रुमालाला किंवा सगळं चालतं. नॉर्मल किंवा क्राफ्टला वगैरे सगळ्याला चालतं. याच्या पण बॅग्स वगैरे पण बनतात. बरेच काही वस्तू याच्यामधनं बनवू शकतो. वेगवेगळी व्हरायटी आहे. येस. याचे सुद्धा कलर ऑप्शन्स भरपूर Colours- आहेत. तुम्ही colours बघाल available. प्रत्येक रंग त्यांच्याकडे अवेलेबल आहे. असं म्हणायला चुकीचं नाही, खूप मोठा गोडाऊन आहे. आणि ही थोडंसं काहीतरी वेगळं आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला ही आवडेल. एक मोठं मूल म्हणून दिले, मोठं. ती थोडी ओके. चमकी आहे बघा. आणि खूप जाड पण आहे. खूप थंडीच्या प्रदेशात ह्याला यूज करतात. त्याची ओके ओके टोपी, ओके. ग्लोव्ज, हा, हँड ग्लोव्ज sweaters वगैरे. त्याला येस. चालते. त्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत. आणि कलर याची काय प्राइस आहे? ही 100 रुपये 100 ग्रॅम. ओके. ओके. मल्टी पण आहे आणि सिंगल Single. कलर मध्ये पण तुम्हाला हवे असतील तर ऑप्शन्स खूप सारे आहेत इथे. हे वूल मध्ये आलं ना सगळं? हे सगळं ऍक्रिलिक आणि वूल. ओके. नेक्स्ट आपण बघूया. हे थोडं काहीतरी वेगळं मटेरियल आहे ना? हे जे आहे ना, हे जे आहे ते गंगा कंपनीची, गंगाची डिझायर म्हणून एक क्वालिटी आहे. नाही. Desire येस. ही क्वालिटी आहे. ही त्याच्यात आपल्याकडे पण ह्याचं वेगळं फिनिशिंग आहे. फिनिशिंग वेगळं आहे. ही पण बॅग तुम्ही वगैरे बघा. साठी चालतात. आणि याच्यात पण बरेच आपल्याकडे कलर ऑप्शन्स तर तुम्ही बघाल 50 खूपच. कलर आहे त्याच्यामध्ये. कितीला असतं हे पूर्ण एक बॉल? हे 90 रुपयाला आहे. 90 ला एक बॉल. आणि हे किती? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. त्याच्यात 200 मीटर असते. आणि ओके. 100 ग्रॅम. त्याच्यामधली दुसरी क्वालिटी आहे ऑलिव्हिया म्हणून आहे. ते ऑलिव्हिया म्हणून आहे. हे थोडं जाड आहे ना त्याच्यापेक्षा? बारीक आहे. बारीक आहे हे. हे 100 ग्रॅम मध्ये 260 हा. मीटर असते ही. ओके. आणि ह्याची प्राइस पण आहे 100 रुपये. ओके. 100 ग्रॅमचा बॉल आहे. याच्याने सुद्धा बॅग्स, किचन्स वगैरे वगैरे करू शकतो ना? किचन ओके. वगैरे याच्यात पण भरपूर कलर्स आहेत. वर्धमानची बेबी सूट म्हणून सॉफ्ट म्हणून दिली आहे. ही लहान बाळाचे स्वेटर्स वगैरे साठी खूप सॉफ्ट आहे. आणि बरेच जण हायजीनच्या बाबतीत खूप हे असतात, कॉन्शियस असतात. सो त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. लहान बाळांना कपडे वूलचे वगैरे हवे असतील किंवा तर टोपी, ग्लोव्ज, टोपी, हा. तर socks. चांगलं मटेरियल आहे. हे पूर्ण सेट हवं असेल तर 6 बॉलचा सेट असतो. 25 ग्रामचा एक बॉल येतो. 150 ग्रामचा सेट आहे. आपण ओके. मिळून शकतो आपल्याला. आणि सुट्टे एक बॉल पाहिजे एक तरी बॉल सुद्धा देतात. हे या अख्ख्या ह्याच्यात लहान बाळाचं एक बनेल? सेट बनतो. 150 बनतं. ग्राम मध्ये एक सेट बनतो. पूर्ण लहान बनतं. बाळाचा set. ओके. टोपी, स्वेटर, मोजे. न्यूबॉर्न बेबी असेल तर हे पूर्ण बर्नीमध्ये तुमचं पूर्ण सेट बनून जाईल. आणि याच्यात तुम्हाला सिंगल कलर पाहिजे तसं पण मिळेल. वेगवेगळ्या रंगांचं हवं एक-एक असेल ते ball पण मिळेल. काढून दिलं जाईल. असं काही नाहीये की एकच रंग आहे तर एकाच रंगाचं तुम्हाला घ्यावं लागेल. तर ती एक फॅसिलिटी इथे चांगली अवेलेबल आहे की वेगवेगळ्या रंगांचं तुम्हाला एकत्र करून ते कॉम्पॅक्ट करून दिलं जाईल. स्पेक्ट्रम म्हणून आहे. त्याच्यात पण खूप सारे रंग नाही, असतात. खूप सुंदर रंग आहेत. आणि ऍक्च्युली त्याचं फिनिशिंग बाहेरूनच पेपर प्लास्टिकच्या बाहेरूनच किती चांगलं दिसतंय. ते शिवल्यावर तर अजून त्याला एक वेगळं, विणल्यावर ऍक्च्युली खूप चांगलं त्याला टच येईल. हे कितीला असतं? हे 100 रुपीज आहे. ओके. 100 ग्रॅमचा आपण ओके. हे पण 100 ग्रॅमचं आहे ना? 100 ग्रॅम 200 मीटर. हो. ओके. दुसऱ्याच्या मध्ये एक आहे व्हरायटी. हे थोडं जाड आहे ना? हे जाड आहे. हे वर्धमानचं मॅग्नस म्हणून आहे. जाड. ह्याचं स्वेटर छान विणलं जाईल स्वेटर, शॉल आणि थोडं शायनी आहे ते. कॅप वगैरे सगळं चालतात. हे त्याच्यामध्ये मल्टी रंग पण येतात आणि प्लेन रंग पण येतात. हा. येस. मल्टी कलर मध्ये जर स्वेटर असेल म्हणजे वेगवेगळे रंग वापरायची गरज नाही. एकाच रंगाचं होऊन जाईल ज्याच्यात ऑलरेडी वेगवेगळे रंग येतीलच. आता सध्या ट्रेंड आलाय सूर्यफुलाचा वगैरे, ते किचन वगैरे बनवलं जातं. सो त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे येल्लो कलर आणि तुम्ही ब्राऊन कलरचं त्याला साईडला ते चांगलं दिसेल असं काही. सो खूप सारे इथे आणि क्वालिटी यांची त्यांनी सांगितलं की क्वालिटीनुसार इथे रेंज पण बदल होत आहेत. सो त्या रेंजनुसार आणि क्वालिटीनुसार इथे प्रोडक्ट्स आहेत. थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया की इथे थोडं शायनी वाला आहे. हे काय आहे? एक आहे शॉर्ट फर याची शॉल बनवू शकेल? त्याची शॉल बनते. छोटे छोटे पिलोज बनतात. खूप सॉफ्ट आहे. खूप हा हा छोटे हा छोटे टेडी बेअर्स बनतात किचनला Yes. लावण्यासाठी. त्याच्यामध्ये ओके ओके. आणि हे कितीला असतं? ही 100 ग्रॅमचा बॉल 120. ओके. आम्हाला नंतर याचे ते निडल्स आणि काय हो, हुक आहे हो. ते दाखवा. ते म्हणजे पण बनतात. मला दाखवायला आवडेल. हो, हो. तुम्ही इथे बघाल स्क्रीनवर पूर्ण त्यांनी शॉप मध्ये स्टॉक ठेवलाय.
जागा नाही आता संपली आहे जागा, बाहेर पण त्यांनी थोडं सामान ठेवलंय. सो इतका स्टॉक त्यांच्याकडे आता आलेला आहे. नेक्स्ट आपण थोडं वेगळ्या क्वालिटीचं काहीतरी बघतोय. हे काय? ही ब्लँकेट यान म्हणून एक आहे. टॉवेल पण होऊ शकतं ना लहान बाळाचं? लहान बाळाचे शॉल चालतात, कॅप ओके, चालतात, ओके. हे पण चालतात. हे पण Yes. खूप छान variety आहे. ब्लँकी नाव आहे ब्लँकी त्याचं. म्हणून एक आहे. ब्लँकेट याचे बनू हो. शकतात. कलर ऑप्शन तुम्ही बघाल एकदम मॅट कलर आहेत आणि खूप चांगले रंग आहेत इथे. मल्टी रंगाची पण option येस, आहे. मल्टी कलर हवे असतील तर ते सुद्धा आहेत ब्लँकेट साठी. नेक्स्ट आहे हे टी शर्ट यान आहे. हे टी शर्ट यान आहे, ज्याने बॅग वगैरे बनतात. एक क्रोशाने म्हणून तुम्ही बॅग वगैरे बनवू शकता याच्यात. खूप सॉफ्ट आहे पण हे. Soft असतं हे. पण हे असं एवढं लांबच असतं हा, की ते हे- राऊंडच राहतं. हे राऊंड असं असं ओके. जेव्हा विणलं जातं आणि ह्याचेच राऊंड ओके, काहीतरी वेगळं आहे. हा वेगळं आहे. त्याच्यात पण बॅग वगैरे काही बनतील. हा, दुसरं एक आहे हे गंगाची कॉटन डिलाइट म्हणून एक आहे. हे प्युअर कॉटन आहे. हे पण हा, 100 हे ग्रॅमचं प्युअर आहे. कॉटन आहे. हे खूप भरलेलं आहे ऍक्च्युली ना, त्याच्यापेक्षा कॉटन आहे त्याच्यामुळे हे भरलेलं आहे. ते दुसरे जे होते ते थोडे फ्लफी हा, होते. fluffy होते. थोडे Yes. लाईट वेट होते. हे थोडं- कॉटन मध्ये प्रॉपर Cotton कॉटन मध्ये हवं असेल. हे कितीला आहे? हे 125. हा, हे अशी प्रॉपर MRP कॉटन. जास्त आहे येस त्याची, येस. पण आपण त्याच्यामध्ये लेस करू प्राइस. प्राइस कमी करून देतो. त्याच्यात पण कलर्स ऑप्शन भरपूर. आणि हे 200 मीटर अगेन. नाही, हे ह्याचे मीटर्स कमी असतात थोडे. ओके त्याच्यामध्ये मीटर्स लिहिलेले असतात. हे 169 मीटर. ओके ओके. 169 मीटरचं हे पूर्ण बॉल आहे जे 125 रुपयाला आहे. आणि हा कॉटनचा आहे. जर कॉटनचं कोणाला स्वेटर किंवा आता किचन किंवा बॅग्स हव्या असतील तर बेस्ट ऑप्शन आहे हा. हा. राऊंड मध्ये काय आहे? ही आहे 8 प्लाय कॉटन. ते जो ते 4 प्लाय होतं ह्याच्यातलं 8 प्लाय कॉटन. हा, म्हणजे हे जाड आहे. त्याच्यापेक्षा जाड. ओके. हे थोडं जाड मटेरियल आहे आणि तुम्ही बंडलच बघाल त्याचं पूर्ण भरलेलं आहे एकदम. आणि thick. येस, हा ठीक आहे. पूर्ण आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. क्वालिटी बेस्ट. प्युअर कॉटन. जर कोणाला असं थोडं कमी क्वालिटीचं हवं असेल तर त्यानुसार सुद्धा इथे अवेलेबल आहेत ना. आता आमचं मेन प्रोडक्ट स्टार्ट होतंय. हो, नाईस. हे जे खूप लोकरी जे सुंदर. आपण जेवढी पण डिझायर वगैरे ऑलिव्हिया Yes. वगैरे दाखवली तिची हे बनवलेले बॅग आहेत. ओके, कस्टमर्सचे बॅग आहेत. आम्ही फिनिशिंग करून देतो. त्याला झिप लाईन म्हणजे ते लोक आणून देतात तुमच्याकडे हे शिवून रफ पीस असा आणून देतात. पेंडलेला असतो तो. आणि त्याचं आम्ही झिप लाईनिंग वगैरे सगळं करून देतो. आणि हे पण लाकडाचं हँडल. हो. ते वुडन हँडल वगैरे सगळे आमच्याकडे ऑप्शन्स असतात. ते त्यांना कस्टमरला ग्रेट. तुम्ही तसं- जर यांच्याकडून हे वस्तू घेतला, ही सामग्री घेतली आणि तुम्ही घरून शिवून आणून दिलं त्यांना तर ते तुम्हाला प्रॉपर त्याचं फिनिशिंग जे आहे ते करून देतील. हे विदाउट फिनिश आहे. ओके. फिनिश असं होईल. हे विदाउट फिनिश तुम्हाला आणून दिले त्यांनी शिवून. कस्टमरने हे ओके. शिवण्यासाठी आणून त्याचं दिलं. चैन हुक वगैरे तुम्ही करून देणार त्यांना. नाईस. सो हे सुद्धा इथे अवेलेबल करून मिळेल. नाईस, खूप मस्त आहे. हे तुम्ही बनवलंय ना त्यांचं? हा, हे फिनिशिंग झालेलं आहे. येस, हे फिनिशिंग झालंय. तुम्ही बघाल त्यांनी चैनचं कापडाचं मटेरियल, चैनचं मटेरियल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी इथे आतमध्ये पण. येस, पॉकेट आहे वरती zip आहे आणि बॉक्स टाइप बॅग. पूर्ण बॉक्स टाईप बॅग. जर मी आता तुम्हाला मगासपासून आपण तुम्हाला जे वूलचे खूप सारे प्रकार दाखवलेत त्याच्यामध्येच ही सुंदर अशी अशा प्रकारची बॅग तयार होऊ शकते. तुम्ही बघाल सध्या हा ट्रेंड आहे आणि हा ट्रेंड आता सगळेच फॉलो करतायत. हा एक व्यवसायच झालाय. सो इथे हे बाकी आहे ना, इथे हुक वगैरे बटन वगैरे पैशात करायचं. zip वगैरे lining वगैरे सगळं वेगळं. येस, नाईस. ही किती जड आहे. हो. हे वेगळं मटेरियल आहे ते वेगळं थोडं. material आहे. आता पुढे मी दाखवतो. येस, हे खूप वेगळं मटेरियल आहे आणि खूप हेवी आहे. हे क्रोकोडाईल स्टिच म्हणून आहे. त्याचं नास्टिच्या स्टिचचं नाव आहे. आणि ओके. ह्याच्या पण बॅग केलेली. ह्याच्याचं फिनिशिंग होणार. झिप लाईनिंग वगैरे सगळं होणार. नाईस, खूप सुंदर. आपण पुढचं त्यांचं कलेक्शन बघूया. ही टी शर्ट यांची बॅग आहे. टी शर्ट यान आता मला दाखवलं ना हे. हा, हे जे मी तुम्हाला दाखवलं टी शर्ट यानचं त्यांच्याकडे हे बंडल आहे त्याची ही बॅग बनवली आहे. ऍक्च्युली ते असं वाटत पण नाहीये. पण खूप हेवी आहे पण. heavy. सामान कॅरी करायला टिफिन बॉक्स सारखी ही बॅग आहे. तर ही त्यांच्याकडे आणून दिली आहे. फिनिशिंग बाकी याचं ते करणार आहेत. आणि हा छोटासा पाऊच छोटासा आहे. pouch. असं काही पाऊच हवं असेल टी शर्ट यांचं तर ते सुद्धा इथे आहे. मल्टी कलर मध्ये त्यांनी हे घेतलं असेल ना.
हो मल्टी कलर ओके सिंगल आणि हे पण मल्टी कलरचं होतं सिंगल कलर त्यांनी जॉईन केलंय. ओके नाईस. सो अशा प्रकारचे पाउचेस तुम्ही बनवू शकता. आता सध्या ज्यूटच्या बॅग्स आपण बघतो की ज्यूटच्या बॅग्स आपण वापरतो. सो ज्यूट यांमध्ये तुम्हाला हवं असेल तर हे ऑप्शन. हे 1 किलोच्या दरात किती वजनावर असतं? ओके. हे बंडल कितीला असतं? आता हे समजा 400-450 ग्रॅमचे असतात. 400-450 रुपये. ओके ओके त्या आसपास. ओके. हे कॉटन आहे ना प्रॉपर? प्युअर कॉटन. प्युअर कॉटनचं आहे हे. तुम्ही बघाल हे पूर्ण बंडल कितीला आहे? हे 180 ला बंडल आहे. ओके. ऍक्च्युली याची प्राइस मी आता बघितली 225 रुपये, पण हे फक्त 180 ला इथे मिळते. होलसेलचा रेट आहे. ठाण्यात नियर बाय स्टेशन हे दुकान आहे. ऍड्रेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलाय आणि स्क्रीनवर सुद्धा मी हायलाइट करणार आहे ऍड्रेस या शॉपचा. नेक्स्ट आपण बघूया. मिल्क कॉटन. ओके. हे वर्धमानचं असतं. याच्यात काय डिफरन्स आहे मिल्क कॉटन मध्ये? मिल्क कॉटन म्हणजे याच्यामध्ये पॉलिस्टर आणि कॉटन मिक्स आहे. दोन्ही प्रकार. 49% पॉलिस्टर आहे, 51% कॉटन आहे. ओके. दोन्ही मिक्स करून बनवलेले आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण बॅग्स वगैरे बनवतात. हे पण थोडं शायनी आहे, पण शायनी आणि ग्लॉसी आणि सॉफ्ट. ग्लॉसी आहे. हा, खूप सॉफ्ट आहे, ग्लॉसी आहे. सो वेगवेगळे प्रकार आहेत ऍक्च्युली. त्या प्रकारानुसार तुम्ही त्या गोष्टी वापरू शकता किंवा त्या गोष्टी बनवू शकता. बॅग्स असतील, किचन असेल, स्वेटर असेल, तर तुम्ही जेव्हा याल इथे तेव्हा तेच तुम्हाला एलॅबरेट करून सांगतील की यापासून काय जास्त चांगलं बनू शकतं. थोडं हे झिगझॅग वालं होतं का? नाही ना, शायनी नाहीये ना, सेमच आहे ना हे? ओके. पूर्ण त्यांचं रो तुम्ही बघू शकता. खूप कलर ऑप्शन, लाईट कलर आहेत सगळे. पेस्टल शेड आहे. हा, पेस्टल शेड्स आहेत. आणि ह्याचे पण श्रग वगैरे बनवतात, टॉप बनवतात. येस. टी-शर्ट वगैरे आजकाल मुली टॉप घालतात. हा हा. स्लीवलेस असतात, कपल स्लीव. हा, जॅकेट्स किंवा श्रग्स त्याचे बनले जातात. क्रोकोडाईल स्टिचिंग आता मरून कलरची आपण थोड्या वेळ पूर्वी बॅग बघितली, पण वाटत नाही ते ह्याचं बनलेलं. खूप. आणि हे नायलॉन आहे ना? हे पॉलिस्टर. पॉलिस्टर. ओके. ते ह्या रंगात केलेली होती आणि ह्याच्यात हा येलो कलर आहे. ओके. त्याच्यामध्ये मल्टी रंग पण येतात. येस. एकदा बघाल तुम्ही, याच्यामध्ये मल्टी रंग आहेत. शायनी वाला पण आहे का? ग्लॉसी शायनी मध्ये पण आहे. गोल्डन मध्ये जर कोणाला वेडिंग स्पेशल काही बनवायचं असेल तर हा ऑप्शन एक आहे. नाईस. याचं श्रग चांगलं दिसेल ब्लॅक कलरचं. बॅग पण सुंदर दिसेल याची. वेस्टर्न पार्टी वेअर बॅग जर कोणी तुम्हाला शिवून देणार असेल तर हा एक पर्याय चांगला आहे. हे काय? हॉबी इंडिया कंगाचं हॉबी इंडिया म्हणून एक आहे, बारीक प्रिंट आहे. हे पण टॉप्स वगैरे साठी यूज करता येतं. हे पण सॉफ्ट आणि शायनी. येस. बॉबी इंडियाचं हे आहे. बॅगला पण चालतं आणि इथे जास्त ज्वेलरी वगैरे बनवायला फ्रेंडसाठी चालतं. ओके. इयरिंग्स वगैरे पण आता वूलचे बनवतात, त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे ना बारीक मध्ये. येस. त्याच्यामध्ये कलर्स बरेच ऑप्शन आहे. मल्टी मध्ये पण आहे ना? मल्टी कलर मध्ये सुद्धा. हे कितीला आहे? हे 105. 105 ला हा पूर्ण बंच आहे. हा प्लेन आहे तो 95 आहे. मल्टी कलरचा 105. ओके. हे किती मीटर असेल? 100 ग्रॅम आहे. मीटर ह्याच्यामध्ये लिहिलेले असतात 400 मीटर. हो, म्हणजे जास्त, कारण हे बारीक आहे सो त्याच्यामुळे त्याची लेंथ वाढली. ओके. हे मला एकदा दाखवा, ग्रे वाला फर्स्ट या साइड. येस. हे कॉटन मॅक्रम आहे. दोरी सारखं आहे ना हे? मॅक्रम म्हणतात त्याला. हा, याची पिशवी छान शिवली जाईल. बॅग्स वगैरे बनतात, वॉल हँगिंग्स बनतात. हा, वॉल हँगिंग्स. येस, वॉल हँगिंग्स. आता रुखवातीत वगैरे वॉल हँगिंग्स हवे असतील तर हा एक ऑप्शन आहे. कलर्स ऑप्शन्स पण अगेन मी म्हणेन की खूप आहेत कलर ऑप्शन्स प्लेन मध्ये. मला अजून एक दाखवायला आवडेल की जर तुम्ही इथे काही हे असं वूलचं घ्यायला येत आहे आणि त्यासोबत तुम्हाला काही मनी किंवा साधारण सजवण्यासाठीचं काही सामान हवं असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. येस, महिरप साठीचे मनी जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत. साईज नुसार तुम्ही बघाल, बारीक, लहान, मोठे, विविध रंगांचे इथे अवेलेबल आहेत. सो ते सुद्धा इथे कसं देतं? हे डझनवर आहे, पूर्ण माळ. ओके, माळेवर असतं. येस. आता मला खूप उत्सुकता आहे की हे सगळं जे आहे ते विणलं कशाने जातं. मला माहिती आहे विणलं कशाने जातं, पण आता काहीतरी त्याचे वेगळे ग्रीप वाले असतात किंवा प्लेन वाले असतात. सो ज्याला त्याला आपापल्या सोयीनुसार प्रत्येक जण ते वापरतो. नीडल्स, हुक्स काय असतात ते. सो आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया ते नेमकं कशा प्रकारचं असतं आणि काय साधारण रेंज असते. हे क्रोशे नीडल्स. क्रोशे नीडल्स म्हणतात याला. ओके. हे स्टीलचे आहेत, हे बारीक नंबर आहेत, म्हणजे लोकर बारीक पासून ते आणखीन बारीक थ्रेड्स
जे असतात ते ह्याच्याने विणले जातात. ओके. त्याचे नंबर प्रमाणे हे 8 mm च आहे का? 0.8 mm 0.8. ते नंबर ओके. वेगवेगळे हे असतात. 1.4 mm. ओके, हे खूप बारीक आहे, तुम्ही बघाल. हे बारीक थ्रेड साठी. नेक्स्ट आहे हे थोडं जाड. वूल साठीचे, हे वूल साठीचे ज्यात पण 2 mm पासून स्टार्ट होतात क्रोशा. 2, 2.5, 3, 3.5, 4, 4.5. हे स्वेटर साठी होईल. हे 6 mm पर्यंत येतात. हे स्वेटर्सला वगैरे चालतात आणि बरेच काही वेगवेगळे जे आपण प्रोडक्ट बनवतो, बॅग वगैरे बनतात, त्याच्यासाठी पण हे चालेल. आणि हे कशासाठी चालेल? हे थ्रेड साठी. हे बारीक थ्रेड. थ्रेड जे असतात ओके त्याला ह्याच्याने विणतात. ओके. आणि हे जे जाड लोक असेल त्याला हे किचन वगैरे असेल, बॅग्स असतील त्याच्यासाठी. ओके. थ्रेड अनुसार याचे चेंज होतात, साईज number. चेंज होते. ओके. आणि हे सगळ्यात मोठे, पण ह्याला थोडी चांगली ग्रीप आहे ना, हा, थोडी असं grip. पकडायला असं व्यवस्थित येते. हे साईज नुसार तुम्ही बघाल 0.2.5 mm असे साईज नुसार इथे अवेलेबल आहेत हुक्स. सो हे हुक सुद्धा काय असतं साधारण याची प्राइस रेंज स्टार्टिंग? ही सुट्टी सुई मिळते 50 रुपयाला येते आणि सेट ओके. घेतला 250 ला. पूर्ण सेट 250 ला. नाईस. आणि काही वेगळ्या प्रकारच्या नीडल्स असतात का? निडल्स मध्ये हे एक आलं आणि दुसरे knitting needle. हे काय? हे knitting needle आहे. हे तर ते वाला आहे ना, हे 2 set. जे आधी तोरण वगैरे करायचं ते ना. हे हे knitting needles आहे. ओके. त्याच्यामध्ये पण सगळे साईज उपलब्ध आहेत ओके. आपल्याकडे. याचे पण सेट्स आहेत, 2-2 चे हा, सेट्स आहेत 2 ना जोडीचे असे. सेट असतात. ओके. हे कितीला असतं? हे 50 रुपये, 60 रुपये, 40 ओके. रुपये, 30 रुपये. ते साईज वर डिपेंड असतं. साईज छोटी पण येते, Yes. मोठी पण येते. त्याच्यात पण. नाईस. मग अशी यांच्याकडे कस्टमर आलेला, त्यांनी किचनचे हुक्स दिलेत, तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. 60 रुपये डझन. मी ऐकलं, एकदा दाखवते. त्याची क्वालिटी पण खूप बेस्ट आहे. सो हे घ्यायला तुम्हाला वेगळ्या दुकानात जायची गरज नाहीये. तुम्ही एकाच दुकानात येऊन सगळ्या गोष्टी ह्या घेऊ शकताय. तुम्ही बघाल हे जे किचनला लावतो आपण त्याचे हे हुक्स आहेत, ते इथे 60 रुपये डझनच्या रेंजने आहेत. आणि गोल्डन सिल्वर दोन्ही पॅटर्न्स मध्ये आहेत त्याच्यामध्ये एक अवेलेबल. चांगली क्वालिटी पण आहे काय हुक वाली. हा ह्याला हुक्स पण आहे, लॉक्स. हा हे असं वाला आहे. येस. हे कितीला असतं? हे 20 रुपयाला एक piece आहे. हे 20 ला एक आहे. 120 ला 6 पीस ना, म्हणजे. हा. ओके. हे लॉफ्टर हुक सकट आहे. येस तुम्ही direct येस. हे असं स्टिक म्हणजे हा तुम्ही हा अडकवू शकता अडकवू शकता. त्याच्यामध्ये. सो हे एक वेगळ्या क्वालिटीचं आहे. सो हे 20 रुपयाला एक आहे. आणि जर हे नॉर्मल आपण रेग्युलर वापरतो ते आहे 60 रुपये डझन. आणि बटन सुद्धा काही ऑप्शन्स इथे आहेत. बटन्सचे सुद्धा लाकडी बटन्स कोणाला बॅग्सला लावायला हव्या असतील तर त्यानुसार इथे बटन्सचे सुद्धा ऑप्शन्स आहेत. एका दुसरं मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवतेय. बाहेरूनच आपण बघूया की असं काही मिकी माऊसचं हवं असेल बटन तर ते सुद्धा आहे. प्रिंटेड मध्ये हवं असेल तर ते सुद्धा बटन इथे अवेलेबल आहे. लाकडी बटन मध्ये असे लाकडी बटन तुम्हाला हवे असतील ही करवंटीची बटन. येस. करवंटीची आहेत. करवंटीची बटन. येस. करवंटी पासून, जे आपण करवंटी फेकून देतो त्याच्यापासून हे बटन्स बनवलेले आहेत. आणि प्रिंटेड मध्ये असं काही लाकडाची बटन्स हवे असतील तर ते सुद्धा आहेत. करवंटीची प्रिंट पण आहे. सो मिकी माऊसचं वगैरे असं काही लहान मुलांच्या स्वेटरला वगैरे लावण्यासाठी हवे असतील तर या प्रकारचे बटन सुद्धा अवेलेबल आहेत. सो ते आपण मगाशी बॅग्स बघितले, त्याचे हँडल सुद्धा आहेत ना इथे. वुडन हँडल्स आहे त्याच्यामध्ये. ओके. हे पूर्ण सेट आहे. सेट असते, हे जोडी असते. ओके. अशी wooden. हा, वेगवेगळे शेप मध्ये आहे. हे shape आहे त्याच्यात. लहान मोठी तुम्हाला हवी तशी वुडन. आणि हे गोल्डन. गोल्डन मध्ये आहे ना. येस. हे गोल्डन मध्ये तुम्ही बघू शकाल. ते ऍक्च्युली पॅक केलंय त्यांनी, कारण त्याचं फिनिशिंग जातं म्हणून ते प्लॅस्टिक मध्ये पॅक करून ठेवतात. सो हे गोल्डन मध्ये हँडल जर असं कोणाला हवं असेल तर त्या पॅटर्नचं आहे. हे एक दाखवते मी. ओपन आहे. हे खूप सुंदर दिसेल. असं काही गोल्डन मध्ये हँडल्स हवे असतील आणि खाली अशी बॅग असेल तर ते चांगलं दिसतं. हे पण आहे ना. येस. साधारण काय रेंज असेल स्टार्टिंग? 100 पासून स्टार्ट होतं ना. 100, 120. ओके. ही पट्टी आहे ना त्याची, चेन ना. येस.
हे घ्यायला तुम्हाला वेगळ्या दुकानात जायची गरज नाही. तुम्ही ते बॅगचं सगळं सामान घ्यायला आपण फिनिशिंग करून देतो ना, ते तशी रिंग्स लावलेली असते. त्याला हे ओके, तुम्ही- त्याला हे फक्त तुम्ही direct अटॅच करू option- शकतो ना आपण. हा, हे रेडी. येस, नाईस. असं अटॅच करून तुम्ही घेऊ शकता. मला अजून एक दाखवायचं, ही बॅग जी आहे ती अशी उभी आहे कारण त्याच्या खाली बेस आहे. आणि हा जो बेस आहे त्याचे हे खूप सारे ऑप्शन्स त्यांनी आपल्या समोर ठेवलेत. इतकेच नाहीये, तुम्ही इथे बघाल पूर्ण हवे ते ऑप्शन्स आहेत, हवे ते रंग आहेत. दुसरी गोष्ट साईज सुद्धा आहे. हे बेसवर ती बॅग उभी राहिली आहे. सो तुमची बॅग कशी आहे, राऊंड शेप मध्ये आहे का की काय शेप मध्ये असणार आहे, त्यानुसार तुम्ही हा बेस घेऊ शकता. इतकंच नाहीये तर इथे बेल्ट सुद्धा आहेत. आता थोडे जाड बेल्टचं, ब्रॉड बेल्टची फॅशन आहे. जसे ब्रॉड बेल्ट तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल. कितीला असतंय? 150 ला एक बेल्ट आहे हा, आणि नायलॉनचा. ओके, सो हे बेल्ट सुद्धा आहेत. सो असं बरंचसं कलेक्शन आहे जे बॅगला लागतं किंवा किचन बनवण्यासाठी लागतं, तर ते इथे अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्हाला इथेच मिळणार आहे. त्याच्यासाठी वेगळ्या दुकानात जायची गरज नाही किंवा शोधायची गरज नाही. आणि जसं सांगितलं की चैन वगैरे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते विणून ती बॅग इथे आणून दिली की ते चैन वगैरे लावून पूर्ण फिनिशिंग करून देतात. त्याचे चार्जेस जे काय आहेत ते तुम्हाला इथे आल्यावर सांगतील. साईजवर डिपेंड असते ना त्याची साईज. ओके, सो असं बरंच कलेक्शन इथे आहे. सो असे बरेच ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. बरं, तुम्हाला इथे ठाण्यात यायला जमत नसेल, तुम्ही मुंबईत कुठे राहत असाल किंवा बाहेर मुंबईच्या राहत असाल तर तुम्ही इथे ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ऑनलाईन सेवा आहे, कुरिअर सुद्धा ते इथे करतात. त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. त्यांना व्हॉट्सअप करा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या त्या त्यांना सांगा, ते तुम्हाला कुरिअर तुमच्या घरापर्यंत करून देतील. सो असं बरंच कलेक्शन एकाच दुकानात आहे, ते म्हणजे निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम. ठाण्यात हे दुकान आहे. कसं यायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. ठाणा रेल्वे स्टेशनवरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, 5 मिनिटांच्या अंतरावर मॅकडीच्या समोरच ही गल्ली आहे आणि नाईकवाडी कंपाऊंड मध्ये आहे हे दुकान. त्यांचा नंबर, त्यांचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.